शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गेले 1.5 वर्षांपासून संघर्ष सुरू आहे। कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी येथील बाधित शेतकऱ्यांनी आतापर्यंत 5 ते 6 वेळा मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना घालवलं होतं। प्रखर विरोध करत एका गटात पण मोजणी होऊ दिली नाही। आज पुन्हा मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सर्व शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत शक्तीपीठ महामार्गाला 1 इंच जमीन द्यायची नाही असं म्हणत मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रोखलं। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात असताना त्याला समांतर महामार्ग करण्याची गरज काय? हजारो एकर बागायत शेती उद्ध्वस्त करून शासनाला कुणाचा विकास नक्की करायचा आहे असा सवाल शेतकऱ्यांना पडलाय। तिसंगी गावातील सर्व बाधित शेतकऱ्यांनी आपल्या बाधित गटात उभं राहून प्रत्येकाने नकार दिला असून तसा पंचनामा तहसीलदार यांनी केला होता। यावेळी पुन्हा आम्ही मोजणीसाठी येणार नाही असं सांगितलं होतं, पण पुन्हा मोजणीसाठी येऊन शेतकऱ्यांना विनाकारण त्रास दिला जातोय। त्यामुळे तिसंगी गावातील सर्व शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी पुन्हा इथून पुढे तिसंगी गावात शक्तीपीठ महामार्ग मोजणीसाठी याल तर इथून पुढे तिसंगी गावात आल्यानंतर बाधित शेतकऱ्यांच्या हातात दगडे दिसतील असा इशारा सर्व शेतकऱ्यांनी सर्व मोजणी अधिकाऱ्यांना दिला। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन अधिकारी उपस्थित होते।